पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। विवेक ज्ञानाच्या साह्यानं कैवल्याची प्राप्ती होते। विवेक म्हणजे पृथक्करण, सेपरेशन, एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूचं विलगीकरण करणं, त्याला पृथक्करण असं म्हणतात। ह्याप्रमाणे विवेक ज्ञानाच्या साह्यानं प्रकृती आणि पुरुष, जड आणि चेतन हे दोन तत्व एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, भिन्न आहेत, हे सांगण्यासाठी विवेक ज्ञान असते। आणि ह्या विवेक ज्ञानाने प्रकृती पुरुषातला भेद ज्ञान कळतं आणि त्या भेद ज्ञानाने कैवल्य प्राप्त होतो, असा हा सिद्धांत योग दर्शनाचा आहे। परंतु ही सूक्ष्मता, हे विवेक ज्ञान प्राप्त होण्याच्या अगोदर सामान्य पद्धतीने स्थूल विवेक ज्ञान प्राप्त होणं आवश्यक आहे। आणि मग ते स्थूल विवेक ज्ञान प्राप्त होण्याच्या कोणत्या पद्धती आहेत याचा विचार या सूत्रात येतोय। जाती लक्षण देशैः अन्यथा अवच्छेदात तुल्ययोः ततः प्रतिपत्ती। कोणत्याही दोन वस्तूंच्या मध्ये फरक करायचा असेल तर त्या वस्तूची जाती कोणती आहे, त्या वस्तूंच्या मध्ये लक्षण कोणतं आहे आणि त्या वस्तू कोणत्या देशामध्ये आहेत, ह्याप्रमाणे जाती, लक्षण आणि देश ह्या तीन निकषांच्या द्वारे वस्तूंच्या मध्ये असणारी भिन्नता ही प्रतिपादन करता येते। हे सामान्यता जरी असलं पण सूत्रकार सांगतात जाती, लक्षण आणि देश यांच्याद्वारे जेव्हा भेदाचा निश्चय होत नाही त्याला अन्यथा अवच्छेदात, म्हणजे जाती आहे, लक्षण आहे, देश आहे, हे भिन्न असून सुद्धा त्या वस्तूंच्या मध्ये इतकी समानता असते की त्यामधली भिन्नता दिसतच नाही। आणि मग हा जो भेद आहे
हा भेद कशाने कळत असेल तर विवेकज ज्ञानम, त्याला ततः प्रतिपत्तीही, ततः म्हणजे त्यानंतर विवेकाच्या ज्ञानाने प्राप्त होणाऱ्या पद्धतीने हा भेद कळत असतो. म्हणजेच क्षण आणि त्यातली असणारी भिन्नता, क्षण तत्क्रमयोः संयमात विवेकज ज्ञानम असं जे सांगितलं त्याचं हे विश्लेषण आहे. उदाहरण दिलं म्हणजे या श्लोकाचे भाव समजतील. त्यामध्ये पहिल्यांदा असं पाहूया की दोन वस्तूंच्या मध्ये भेद कसा करावायचा. समजा गाय ही एका बाजूला आहे आणि दुसरी पशु, हे पशुत्व जाती ही समान आहेत, पण तरी देखील यांच्यामध्ये भेद करायचा असेल तर कसा करता येईल. तर त्यांनी सांगितलं आहे तुल्ययोः देशलक्षणयोः सारूप्य. दोन पदार्थांच्या मध्ये देश आणि लक्षण हे समान आहेत, पण तरी देखील यांच्यामध्ये जाती भेद असेल तर आपल्याला समजतं. जसं की पशुत्व हे समान आहे, पण एका ठिकाणी गाय उभी आहे आणि एका ठिकाणी त्यांनी उदाहरण दिलं आहे की घोडी उभी आहे. पशु दोन्ही पशुच आहेत, पण त्या दोन्हींच्या मध्ये असणारी जात ही भिन्न आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की जातीभेदा अन्यतया हेतु, आणि त्यामुळे इयं गौः इयं वडवा इति तुल्य देश जातीयत्वे, एकाच जागेमध्ये दोन्ही आहेत, दोन्ही पशु आहेत, पण एकाला गाय असं म्हणायचं आणि एकाला घोडी असं म्हणायचं. कारण का? दोन्हींच्या जातीमध्ये फरक आहे. पण दोन वस्तूंचा फरक करताना त्यांच्या जातीनुसार केला जातो. हा एक निकष आहे. पण समजा दोन्ही वस्तू एकाच जातीच्या असेल तर कसा भेद करायचा. त्यासाठी दुसरं उदाहरण देतात. तुल्य जातीयत्वे लक्षणम, दोन्हींच्या जाती सारख्याच आहे. मग आता काय करायचं. लक्षणम अन्यत्व करम, जाती समान आहेत, मग काय करायचं. दोन्हींचं लक्षण डेफिनेशन हे वेगवेगळं करायचं. म्हटले गाय आणि घोडी यातला भेद आम्हाला कळाला जातीप्रमाणे, पण दोन्ही गायीच आहेत, तर मग भेद कसा करायचा. त्याने सांगितलं कालाक्षी गौ स्वस्तिमती गौ. एका गायीचे अक्ष म्हणजे डोळे हे काळे आहेत आणि दुसऱ्या गायीच्या डोक्यावरती स्वस्तिक आहेत. मग आता दोन्हीही गायीच आहेत, पण ही गाय ह्या गायीपेक्षा वेगळी आहे हे सांगण्याकरता आपण लक्षण केले. एकाच्या कपाळावरती स्वस्तिक आहे आणि एका गायीचा डोळा हा काळा आहे. म्हणून पहिल्यांदा जातीनुसार फरक केला आणि आता जाती समान आहेत पण लक्षण भिन्न असल्यामुळे त्या दोन्हींच्या मध्ये फरक केला आहे. तिसरं उदाहरण असं आहे की त्या ठिकाणी जातीही समानच आहे, लक्षणही समानच आहे, तरी फरक करायचा. मग कसा फरक करायचा. त्यांनी सांगितलं द्वयो आमकलयोः जाती लक्षण सारूप्यात देशभेदाः अन्यत्वकरः इदं पूर्वम इदं उत्तरम. त्यांनी सांगितलं दोन आवळ्याचे पदार्थ घ्यायचे. आवळा म्हटलं एकाच जातीचा आहे, एकाच लक्षणाचा आहे, मग दोन्हीमध्ये फरक कसा करणार. त्यांनी सांगितलं एक आवळा पूर्व ठिकाणी ठेवायचा, पूर्व दिशेला, एक आवळा उत्तर ठिकाणी ठेवायचा. दोन्हींची जागा भिन्न असेल तर देश भिन्नतेमुळे
वस्तू आणि लक्षण जरी समान असेल तरी पण एक वस्तू पूर्वेला आहे, एक वस्तू पश्चिमेला आहे आणि दोन्ही आवळेच आहे. तर जाती लक्षण समान असले तरी सुद्धा देश जे स्पेस ही वेगवेगळी आहे, म्हणून त्यांच्यामध्ये आपल्याला भेद करता येतो. बरं, त्याने आणखी याचं पुढचं उदाहरण सांगितलं. एवढं कळू शकतं, पण एखादा मनुष्य एखाद्या कामात व्यग्र आहे आणि अचानकपणे पूर्व दिशेचा उत्तर दिशेला आणि उत्तर दिशेचा पूर्व दिशेला आवळा आणून ठेवला, किंवा दोन्ही आवळे जवळजवळ आणून ठेवले आणि मग सांगितलं, आता सांगा बरं पूर्व दिशेचा कोणता आणि उत्तर दिशेचा कोणता. अशा वेळेस नाही सांगता येत, भेद नाही करता येत. मग अगोदरचं सूत्र सांगितलं होतं की क्षण तत्क्रमयोः संयमात विवेकज ज्ञान. जेव्हा इतकी देश, जाती, लक्षण आणि देश यांच्यामध्ये भेदाच्या माध्यमातून वस्तूचं वर्गीकरण करता येतं, पण एवढं असूनही जेव्हा वर्गीकरण करता येत नाही, ततः प्रतिपत्तीही, त्याकरता त्याला विवेक ज्ञान लागतं. कारण दोन्हींच्या मध्ये इतकं साम्य आहे, तुल्ययोः, त्या दोन्हींच्या मध्ये तुल्यता, समानता इतकी आहे की भेद करता येत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं क्षण तत्क्रमयोः. क्षण म्हणजे मोजमाप जेव्हा आपण करतो कालाचं, तेव्हा अतिशय सूक्ष्म असा शेवटचा जो काल आहे त्याला आपण क्षण म्हणूया. जसं पापणी लावण्याकरता जितका काळ लागतो त्याला एक क्षण असं म्हणतात. किंवा एक परमाणू आपली जागा सोडून दुसऱ्या जागेपर्यंत येताना जो कालावधी लागतो त्याला क्षण असं म्हणतात. आणि म्हणून पूर्व देशामध्ये वस्तू ठेवली असताना तिचा क्षण आणि उत्तर देशामध्ये ठेवली असताना आवळा तिचा क्षण, हा देश आणि तत्काल हा भिन्न असल्यामुळे विवेकाच्या ज्ञानानं आपल्याला त्या दोन आवळ्यांच्या मध्ये असणारा भेद, त्यामध्ये देश जरी समान असला पण त्यातला काल, त्यामध्ये देशही भिन्न आहेत आणि कालही भिन्न आहेत, यांच्या सूक्ष्म संयमाने आपल्याला त्या दोन वस्तूंच्या मध्ये पृथक्करण करता येतं. थोडक्यामध्ये जाती, लक्षण आणि देश यांच्याद्वारे पृथक्करण करता येतं हे सामान्यतः. पण इतक्या वस्तू तुल्य समान असतात की जाती, लक्षण आणि देश यांनी त्यांची भिन्नता सांगता येत नाही, ततः त्यासाठी प्रतिपत्तीही, त्याकरता विवेक ज्ञान असावं लागतं. म्हणजे विवेक ज्ञानाची सूक्ष्मता ही अतिशय जास्त असते. आणि ह्याप्रमाणे वस्तूतली सूक्ष्मता कळत कळत गेलं की आपल्याला असा एक क्षण येतो, त्यातून विवेक ज्ञान उत्पन्न होतं आणि विवेक ज्ञानातून आपल्याला प्रकृती आणि पुरुष यांच्यामधला भेद कळतो. प्रकृती जड आहे, पुरुष चेतन आहे. प्रकृती प्रसवधर्मी आहे, पुरुष निर्विकार आहेत. एक बाह्य आहे, एक अंतर आहे. एकात विकार आहेत, एक निर्विकार आहे. एक जड आहेत, एक साक्षी आहेत. आणि असं असताना मी चेतन आहे आणि प्रकृती जड आहे. अशा प्रकारे बुद्धी आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये विवेक कळतो. आणि तो विवेक कळण्यासाठी पतंजली महर्षींनी क्षण आणि तत्क्रमयोः यांच्यामध्ये संयम केला, तो विवेक ज्ञान प्राप्त होतं. आणि ह्या विवेक ज्ञानाने तुल्य पदार्थांच्या मध्ये असणारा जो भेद आहे तो सुद्धा कळतो.
की जो सामान्य माणसाला कळू शकत नाही. सामान्य माणसाला भेद करायचा असेल तर जाती, लक्षण, देश हे निकष आहेत. पण ह्या निकषांनी जेव्हा वस्तूतला भेद कळत नाही समानतेमुळे, तेव्हा विवेक शक्ती लागते. आणि हे विवेक ज्ञान म्हणजे पृथक्करणाची क्षमता, ही पृथक्करणाची क्षमता क्षण आणि तत्क्रम यांच्यावरती धारणा, ध्यान आणि संयम यांच्याद्वारे संयम केल्याने प्राप्त होते. या सूत्रांचा विचार करताना खूप सूक्ष्मता लागते आणि पुन्हा पुन्हा या सूत्रांच्या शब्दांचं अवलोकन केलं की अर्थ अवगान होईल. शेष विचार उद्या. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.